नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सुवर्णा मगर आपल्या सर्वांचा स्पर्धा अभ्यास या यूट्यूब चॅनलवरती स्वागत करते। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण 7, 8, 9, 10, 11 आणि 12 या 6 दिवसीचे करंट अफेअर्स अभ्यासणार आहोत। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। फर्स्ट क्वेश्चन आहे, अलीकडेच नौदलाचे उपप्रमुख कोण बनले आहेत? तर बघा, या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 संजय वात्सायन। व्हाइस ॲडमिरल संजय वात्सायन हे भारतीय नौदलाचे 47वे उपप्रमुख बनलेले आहेत। बघा कितव्या क्रमांकाचे आहेत, तर 47वे उपप्रमुख बनलेले आहेत। कोण बनलेले आहेत, तर व्हाइस ॲडमिरल संजय वात्सायन। तर बघा, त्यांनी 1 ऑगस्ट 2025 रोजी पदभार स्वीकारलेला आहे। तर संजय वात्सायन यांनी 1 जानेवारी 1988 रोजी नौदलामध्ये नियुक्त करण्यात आलेले होते। ते क्षेपणास्त्र आणि तोफखाना प्रणालीतील तज्ज्ञ आहेत। याआधी त्यांनी INS विक्रमादित्य आणि INS म्हैसूर यासारख्या युद्धनौकांचे नेतृत्वही केलेले आहे। फेब्रुवारी 2020 मध्ये त्यांनी नौदलाच्या पूर्व विभागाचे कमांडिंग ध्वज अधिकारी म्हणून पदभार स्वीकारलेला होता। त्यांच्या कार्यासाठी त्यांना अत्यंत विशिष्ट सेवा पदक 2021 मध्ये देण्यात आलेले आहे। तर भारतीय नौदलाचे 47वे उपप्रमुख बनलेले आहेत संजय वात्सायन। नेक्स्ट आहे, MS स्वामीनाथन शताब्दी आंतरराष्ट्रीय परिषद कोठे आयोजित करण्यात आली? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 नवी दिल्ली। MS स्वामीनाथन शताब्दी आंतरराष्ट्रीय परिषद 2025 7 ऑगस्ट 2025 रोजी आयोजित करण्यात आली। तर बघा, 7 ऑगस्ट रोजी स्वामीनाथन यांची जयंती साजरी करण्यात आली 100वी। त्यामुळेच MS स्वामीनाथन शताब्दी आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आलेले होते। नवी दिल्लीतील ISAR पुसा या ठिकाणी याचे आयोजन करण्यात आलेले होते। या परिषदेचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले होते। ही परिषद आयोजन करण्याचे उद्दिष्ट काय आहे, तर प्राध्यापक MS स्वामीनाथन यांचे जन्मशताब्दी साजरी करणे। नेक्स्ट आहे, 2025-26 या कालावधीत युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समाविष्ट करण्यासाठी भारत सरकारने कोणत्या स्थळाची शिफारस केली आहे? तर बघा, या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 सारनाथ। भारत सरकारने प्राचीन बौद्ध स्थळ सारनाथ याला युनेस्को वारसा दर्जासाठी नामांकित केले आहे। 2025-26 या कालावधीत जागतिक वारसा यादीत समाविष्ट करण्यासाठी हे नामांकन करण्यात आलेले आहे। कोणत्या कालावधीसाठी असणार आहे? 2025-26। कोणते स्थळ आहे, तर सारनाथ या स्थळाला युनेस्को वारसा दर्जासाठी नामांकित केलेले आहे भारताने। 1988 पासून सारनाथ हे तात्पुरत्या यादीत आहे। सारनाथ बद्दल थोडक्यात माहिती अभ्यासूया। बघा, उत्तर प्रदेशातील वाराणसी या ठिकाणी आहे। धार्मिक महत्त्व काय आहे, तर गौतम बुद्धांनी ज्ञानप्राप्तीनंतर येथे पहिला उपदेश दिलेला होता। सांस्कृतिक महत्त्व आहे, 4 प्रमुख बौद्ध तीर्थस्थळांपैकी एक आहे हे। इतर आहेत बोधगया, लुंबिनी आणि कुशीनगर। त्यातले एक महत्त्वाचे काय आहे, सारनाथ या ठिकाणी। स्थापत्य शैली आहे मौर्य, कुशाण आणि गुप्त काळातील स्थापत्यकला आहे। सारनाथमधील प्रमुख स्मारके कोणती आहेत? बघा, धामेक स्तूप आहे, बुद्धांच्या पहिल्या उपदेशाच्या स्मरणार्थ बांधलेला आहे इसवी सन 500च्या कालावधीत। दुसरा आहे अशोक स्तंभ, सम्राट अशोकाने बांधलेला आहे। यामध्ये जो वरचा सिंह स्तंभ हा भारताच्या राष्ट्रीय प्रतीकामध्ये आहे। तिसरा आहे बघा चौखंडी स्तूप। याचे महत्त्व काय आहे, तर बुद्धांचे त्यांच्या पहिल्या शिष्यांशी झालेले भेटीचे ठिकाण आहे चौखंडी स्तूप। चौथे ठिकाण आहे मूलगंध कुटी विहार। या ठिकाणी महाबोधी सोसायटीने बांधलेले आधुनिक मंदिर आहे। तर भारत सरकारने 2025-26 या कालावधीसाठी युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समाविष्ट करण्यासाठी सारनाथ या ठिकाणचे नामांकन केलेले आहे। नेक्स्ट आहे, देशात सर्वाधिक अवयवदान पुरस्कार कोणत्या राज्याला मिळाले आहेत? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 तेलंगणा। राष्ट्रीय अवयव दिन 3 ऑगस्ट रोजी साजरा करण्यात येतो। तर या अवयव दिनानिमित्तच तेलंगणा सरकारला देशातील सर्वाधिक अवयवदान करणारे राज्य घोषित करण्यात आलेले आहे। यासाठी केंद्र सरकारने तेलंगणाला देशातील सर्वोच्च अवयवदान पुरस्काराने सन्मानित केलेले आहे। राष्ट्रीय अवयव आणि ऊती प्रत्यारोपण संघटना याने तेलंगणाला हा पुरस्कार प्रदान केलेला आहे। अवयवदान केल्याबद्दल 105 कुटुंबांचा सन्मान करण्यात आलेला आहे। तेलंगणामध्ये 2024 मध्ये प्रति 10 लाख लोकसंख्येमागे 4.88 अवयवदानाचा दर नोंदवण्यात आलेला होता। म्हणजे तेलंगणा राज्यातील सर्वाधिक कुटुंबांनी अवयवदान केलेले आहे। त्यामुळेच तेलंगणा सरकारला देशातील सर्वाधिक अवयवदान करणारे राज्य घोषित केलेले आहे। नेक्स्ट आहे, अ ट्रिटीज फॉर द रिमार्केबल रोहित हे पुस्तक कोणी लिहिले आहे? तर रोहित शर्मा हा क्रिकेटर आहे, याच्यावरती हे पुस्तक आहे। तर या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर R कौशिक। पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे।
अ ट्रिटीज फॉर द रिमार्केबल रोहित, लेखक आहेत आर कौशिक. क्रीडा पत्रकार आणि लेखक आहेत हे आर कौशिक यांनी हे पुस्तक लिहिलेले आहे. हे पुस्तक इंग्रजीमध्ये प्रकाशित करण्यात आलेले आहे. पुस्तकाचा विषय काय आहे? भारतीय क्रिकेटपटू रोहित शर्माचे जीवन, नेतृत्व आणि क्रिकेटचा दृष्टिकोन. नेक्स्ट आहे परीक्षा पे चर्चा कार्यक्रम कधी सुरू झाला, ज्याने अलीकडेच गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड प्रस्थापित केला आहे. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 2018. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा प्रमुख उपक्रम परीक्षा पे चर्चा याला गिनीज वर्ल्ड रेकॉर्डने सन्मानित करण्यात आले आहे. सन्मानित का केले? तर एका महिन्यात नागरिक सहभाग मंचावर सर्वाधिक नोंदणी करण्यात आलेली आहे. 2025च्या आवृत्तीला विविध माध्यम प्लॅटफॉर्मवर 21 कोटीहून अधिक प्रेक्षक मिळालेले होते. त्यामुळेच नागरिकांचा हा जो सर्वाधिक नोंदणी सहभाग भेटलेला आहे यासाठीच गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये याची नोंद करण्यात आलेली आहे. तर बघा विविध प्लॅटफॉर्मवरती त्यातील जे महत्त्वाचे माय गव्हर्नमेंट ॲप होते या प्लॅटफॉर्मवर 3.53 कोटी वैध नोंदणी झालेली आहे. परीक्षा पे चर्चा बघा याची सुरुवात झालेली आहे 16 फेब्रुवारी 2018 रोजी. आयोजन केलेले होते केंद्रीय शिक्षा मंत्रालय आणि माय गव्हर्नमेंट ॲपने. उद्दिष्ट काय आहे परीक्षा पे चर्चा सुरू करण्याचा? तर विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांशी थेट संवाद साधणे. 2025 मधील ही 8वी आवृत्ती होती. नेक्स्ट आहे भारतातील पहिला मेक इन इंडिया ग्रीन हायड्रोजन प्लांट कोठे स्थापित करण्यात आला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, कांडला. भारतातील पहिला मेक इन इंडिया ग्रीन हायड्रोजन प्लांट कांडला. स्थान बघा गुजरात राज्यातील कांडला येथील दीनदयाळ बंदर या ठिकाणी. लॉन्च करण्यात आले केंद्रीय मंत्री सर्बानंद सोनोवाल यांच्या हस्ते. ही जे बंदर आहे हे कोणी विकसित केलेले आहे? एक लार्सन अँड टुर्बोनी L&T कंपनीने. क्षमता आहे 1 मेगावॅटची. प्रारंभिक टप्पा आहे हा 1 मेगावॅटचा. उत्पादन क्षमता असणार आहे दरवर्षी 140 मेट्रिक टन हिरवे हायड्रोजन. ग्रीन हायड्रोजन प्लांट म्हणजे असा प्लांट जिथे इलेक्ट्रोलिसिस प्रक्रियेद्वारे पाणी, हायड्रोजन आणि ऑक्सिजनमध्ये वेगळे केले जाते. या प्रक्रियेत वापरली जाणारी वीज ही पूर्णपणे अक्षय ऊर्जा स्रोतांपासून येते. अक्षय ऊर्जा स्रोत कोणते आहेत बघा? सौर ऊर्जा किंवा पवन ऊर्जा यासारख्या अक्षय ऊर्जेचा वापर करून ही ग्रीन हायड्रोजन प्रकल्प राबवला जातो. यामध्ये कोणतेही कार्बन उत्सर्जन नसते म्हणून त्याला ग्रीन असे म्हणतात. नेक्स्ट आहे आशियातील सर्वात मोठे कासव कोणत्या राज्यातील झेलियांग सामुदायिक अभयारण्यात आणण्यात आले आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, नागालँड. नागालँडच्या पेरेन जिल्ह्यातील झेलियांग सामुदायिक राखीव येथे अत्यंत धोक्यात असलेल्या आशियाई महाकाय कासवाला पुन्हा सोडण्यात आलेले आहे. कोठे सोडण्यात आलेले आहे? नागालँडच्या पेरेन जिल्ह्यातील झेलियांग सामुदायिक राखीव येथे. नागालँड वन विभाग आणि भारतीय कासव संवर्धन कार्यक्रम यांनी हा उपक्रम सुरू केलेला आहे. या कासवांचा जन्म 2019 मध्ये संवर्धन प्रकल्पांतर्गत झालेला आहे. ही प्रजाती बिया पसरवण्यास, पुनर्जीवित करण्यास आणि जंगल स्वच्छ करण्यास मदत करते. त्यांच्या महत्त्वाच्या पर्यावरणीय भूमिकेमुळे त्यांना जंगलातील छोटे हत्ती असेही म्हटले जाते. हे जे कासव आहे ते कोठे आढळतात? ईशान्य भारतामध्ये अरुणाचल प्रदेश, नागालँड, आसाम आणि म्यानमार, थायलंड, मलेशिया, बांगलादेश आणि इंडोनेशिया या देशांमध्ये आढळते. IUCN रेड लिस्टमध्ये त्याची स्थिती अत्यंत धोकादायक ठेवलेली आहे. याचे आयुर्मान 80 ते 100 वर्ष असते. हे कासव भारताच्या वन्यजीव संरक्षण कायदा 1972च्या अनुसूची 4 मध्ये समाविष्ट आहे. नेक्स्ट आहे 2025चा पहिला बुद्धिबळ ई स्पोर्ट्स विश्वचषक कोणी जिंकला? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, मॅग्नस कार्लसन. पहिला बुद्धिबळ ई स्पोर्ट्स विश्वचषक 2025 सौदी अरेबियातील रियाद या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला होता. याचे स्वरूप हे ऑनलाईन आणि मैदानी मिश्र ई स्पोर्ट्स स्पर्धा होती. विजेता ठरलेला आहे मॅग्नस कार्लसन. मॅग्नस कार्लसन हा नॉर्वेचा खेळाडू आहे. दुसरे स्थान मिळवलेले आहे अलीरेजा टर्काईज हा फ्रान्सचा खेळाडू आहे. नेक्स्ट आहे इस्रोने गगनयानसाठी होप मोहीम कोठे सुरू केली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, लडाख. इस्रोचे होप मिशन लडाख या ठिकाणी ऑगस्ट 2025 मध्ये राबवण्यात आले. होपचे पूर्ण नाव काय आहे बघा? हिमालयन आउटपोस्ट फॉर प्लॅनेटरी एक्सप्लोरेशन. होप मिशन सुरू करण्याचे उद्दिष्ट काय आहे? मानवी अंतराळ उड्डाणादरम्यान येणाऱ्या शारीरिक, मानसिक आणि ऑपरेशनल आव्हानांचा अभ्यास करणे, भविष्यातील मानवनिर्मित अंतराळ संशोधन मोहिमांचे नियोजन आणि तयारी सुधारणे. आपण जे गगनयान मोहीम राबवणार आहे त्यासाठी याचा फायदा होणार आहे. हे एपिजेनेटिक, जिनोमिक विश्लेषण, आरोग्य देखरेख प्रोटोकॉल आणि सूक्ष्मजीव नमुना तंत्रावर लक्ष केंद्रित करणार आहे.
कोठे आयोजन करण्यात आलेले आहे तर लडाख या केंद्रशासित प्रदेशातील त्सो कार व्हॅली या ठिकाणी. याची उंची आहे 4530 मीटर एवढी. लडाखमधील त्सो कार व्हॅलीची निवड का करण्यात आली तर या ठिकाणी मंगळासारखे वातावरण आहे. मंगळासारखे वातावरण म्हणजेच कसे वातावरण आहे बघा, तर उच्च अतिनील किरणे आहे त्या ठिकाणी, कमी वातावरणीय दाब आहे, खारट पर्माफ्रॉस्ट आणि थंड तापमान आहे. येथील तापमान किती आहे बघा, 15°C ते -10°C आसपास असते. त्यामुळेच मंगळासारखे वातावरण असल्यामुळे आपण लडाख या ठिकाणी होप मिशन सुरू केलेले आहे. ऑक्सिजनची पातळी ही समुद्र सपाटीच्या फक्त 40% आहे आणि खडकाळ वालुकामय माती मंगळाच्या मातीसारखीच या ठिकाणी दिसते. गगनयान मोहीम आपण मंगळावरती जाण्यासाठीच तयार केलेली आहे. तर त्यामुळेच मंगळासारखे वातावरण लडाख या ठिकाणी असल्यामुळे हे होप मिशन आपण लडाख या ठिकाणी राबवलेले आहे, जेणेकरून आपल्याला मंगळासारखेच वातावरण भेटेल आणि त्या वातावरणामध्ये जे आपले संशोधक जाणार आहेत त्यांना ते सुटेबल होईल न होईल, कोणत्या अडचणी येतील, हे सर्व माहिती आपल्याला या ठिकाणून मिळणार आहे. तर बघा, हे जीवन समर्थन प्रणाली, अधिवास तंत्रज्ञान आणि रोवर हालचालींचे परीक्षण करण्यास सक्षम करते. तसेच इन सिटू रिसोर्स युटिलायझेशन आणि खगोल जीवशास्त्राच्या वापरावरील संशोधनाशी समर्थन देते. हा उपक्रम भारताच्या गगनयान मानवी अंतराळ उड्डाण कार्यक्रमाचा एक भाग आहे. गगनयान ही भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्रोद्वारे विकसित केलेली मानवयुक्त अंतराळ मोहीम आहे. 3 भारतीय अंतराळवीरांना लो अर्थ ऑर्बिटमध्ये पाठवणे आणि त्यांना सुरक्षितपणे परत आणणे हे गगनयानचे उद्दिष्ट आहे. त्यामुळेच मंगळावरती आपले हे गगनयान मानवी अंतराळ उड्डाण होणार आहे. त्यामुळे मंगळावरील जसे वातावरण आहे तसेच लडाखमध्ये वातावरण आहे. त्यामुळे मंगळावरील जे अडचणी येतील किंवा तिथं त्या अंतराळवीरांना काय फेस करावं लागेल ह्याच्या आधीच टेस्ट आपण लडाखमध्ये करणार आहोत. म्हणून होप मिशन सुरू केलेले आहे. कोणी सुरू केलेले आहे? इस्रोने सुरू केलेले आहे. नेक्स्ट आहे, अलीकडेच कोणत्या देशाने मध्यम श्रेणी अणुशक्ती करारातून माघार घेतली आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, रशिया. 4 ऑगस्ट 2025 रोजी रशियाने INF करार म्हणजेच मध्यम श्रेणी अणुशक्ती करारामधून अधिकृतपणे माघार घेतलेली आहे. माघार का घेतलेली आहे तर अमेरिकेने रशियाच्या किनाऱ्याजवळ 2 अणु पाणबुड्या तैनात केल्या आहेत असे रशियाचे मत आहे. तर बघा, हा INF करार कधी करण्यात आलेला होता तर 8 डिसेंबर 1987 रोजी अमेरिका आणि सोव्हिएत युनियन म्हणजेच रशियाने स्वाक्षरी केलेल्या INF करार 1 जून 1988 मध्ये अंमलात आला. तर हा जो मध्यम श्रेणी अणुशक्ती करार आहे हा अमेरिका आणि रशियामध्ये 8 डिसेंबर 1987 रोजी झाला होता, जो लागू कधी झाला 1 जून 1988 रोजी. या कराराने 500 ते 5500 किलोमीटर पल्ल्याच्या जमिनीवरून मारा करणाऱ्या क्षेपणास्त्रांवर बंदी घातलेली होती आणि दोन्ही बाजूंनी जून 1991 पर्यंत अशी शस्त्रे नष्ट करायची असेही ठरलेले होते. तर 2 ऑगस्ट 2019 रोजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियाने कराराचे पालन न केल्यामुळे करारातून माघार घेण्याची घोषणा केलेली होती. आणि डोनाल्ड ट्रम्प यांनी ही घोषणा का केलेली होती तर त्यांचा असा दावा होता की रशियाने SSC-8 नावाचे मध्यम श्रेणीचे क्रूझ क्षेपणास्त्र विकसित आणि तैनात करून कराराचे उल्लंघन केलेले आहे. त्यामुळे बघा, 2 ऑगस्ट 2019 रोजी डोनाल्ड ट्रम्प यांनी औपचारिकपणे या करारातून माघार घेतलेली होती आणि आता रशियानेही या करारातून 4 ऑगस्ट 2025 रोजी ह्या करारातून माघार घेतलेली आहे. नेक्स्ट आहे, पॅन अमेरिकन हॉकी कप 2025 कोणी जिंकला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, अर्जेंटिना. पॅन अमेरिकन हॉकी कप 2025 उरुग्वेतील मोठे व्हिडिओ या ठिकाणी आयोजन करण्यात आलेले होते. कालावधी होता 24 जुलै ते 3 ऑगस्ट 2025 दरम्यान आयोजन केलेले होते पॅन अमेरिकन हॉकी फेडरेशनने. बघा, या ठिकाणी पुरुष गटात विजेता ठरलेला आहे अर्जेंटिना आणि महिला गटातही विजेता ठरलेला आहे अर्जेंटिना. नेक्स्ट आहे, इस्रोच्या मदतीने प्रक्षेपित होणारा ब्ल्यू बर्ड उपग्रह कोणी विकसित केला आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, AST स्पेस मोबाईल. AST स्पेस मोबाईलने ब्ल्यू बर्ड उपग्रह विकसित केलेला आहे आणि हा उपग्रह इस्रोच्या मदतीने प्रक्षेपित करण्यात येणार आहे. मिशनचे नाव आहे ब्ल्यू बर्ड ब्लॉक 2 कम्युनिकेशन उपग्रह. विकसित केलेला आहे अमेरिकेतील AST स्पेस मोबाईल या कंपनीने. प्रक्षेपण संस्था आहे इस्रो, भारताची संस्था आहे ही प्रक्षेपण करणार आहे. प्रक्षेपण वाहन वापरण्यात येणार आहे यासाठी LV-M3. याचे पूर्वीचे नाव काय होते? GSLV MK3. आता नवीन नाव करण्यात आलेले आहे LV-M3. प्रक्षेपण स्थळ असणार आहे सतीश धवन अंतराळ केंद्र, श्रीहरिकोटा.
प्रक्षेपण वेळ बघा पुढील 3 ते 4 महिन्यात याचे प्रक्षेपण होणे अपेक्षित आहे. हा जो उपग्रह आहे याचे वजन आहे सुमारे 6500 किलो. आता हा उपग्रह प्रक्षेपित करण्याचे उद्दिष्ट काय आहे तर जागतिक मोबाईल कनेक्टिव्हिटीला प्रोत्साहन देणे, सामान्य स्मार्टफोनवरून थेट उपग्रह कनेक्टिव्हिटी सक्षम करणे. यासाठी AST स्पेस मोबाईल ही जी संस्था किंवा कंपनी आहे हे ब्लूबर्ड उपग्रह प्रक्षेपित करणार आहे आणि यासाठी आपले इस्रो ही संस्था त्यांना मदत करणार आहे. नेक्स्ट आहे 1 ऑगस्ट 2025 पासून लागू होणारा स्टेबल कॉइन अध्यादेश कोठे जाहीर करण्यात आला आहे तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 हाँगकाँग. हाँगकाँगने 1 ऑगस्ट 2025 पासून स्टेबल कॉइन अध्यादेश लागू केलेला आहे. याचा उद्देश आहे स्टेबल कॉइनचे नियमन करणे. स्टेबल कॉइन हा एक प्रकारचा क्रिप्टोकरन्सी आहे ज्याचे मूल्य स्टेबल कॉइनशी जोडलेले आहे, जसे की म्हणजे अमेरिकन डॉलर, सोने किंवा इतर फेक चलन. क्रिप्टो मार्केटच्या अस्थिरतेपासून बचाव करणे आणि स्थिरता राखणे हा याचा मुख्य उद्देश आहे. तर बघा हाँगकाँगने 1 ऑगस्ट 2025 पासून स्टेबल कॉइन अध्यादेश लागू केलेला आहे. नेक्स्ट आहे फिफाने महिलांसाठी भारतातील पहिली टॅलेंट अकॅडमी कोठे उघडली आहे? हैदराबाद या ठिकाणी उघडलेली आहे. पर्याय क्रमांक 2 बरोबर आहे. महिलांसाठी फिफाची पहिली टॅलेंट अकॅडमी हैदराबादमध्ये उघडण्यात आलेली आहे. हे उघडण्यासाठी भागीदार संस्था कोणत्या आहेत बघा? अखिल भारतीय फुटबॉल महासंघ आणि तेलंगणा सरकार. अकॅडमी स्थापन करण्याचे उद्दिष्ट काय आहे तर भारतातील महिला फुटबॉल प्रतिभेला जागतिक दर्जाचे प्रशिक्षण देणे. एकूण यामध्ये 60 खेळाडू निवडले जातील. 30 मुली ह्या 16 वर्षाखालील गटातील असतील आणि 30 मुली 14 वर्षाखालील गटातील असतील. पूर्ण नाव आहे बघा फिफाचे इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ असोसिएशन फुटबॉल. स्थापना आहे 21 मे 1904 रोजी. मुख्यालय आहे स्वित्झर्लंडमधील झुरिच या ठिकाणी. सध्याचे अध्यक्ष फिफाचे कोण आहेत? जियानी इन्फेंटिनो आणि सदस्य देश आहे 211. नेक्स्ट आहे भारत इलेक्ट्रिक मोबिलिटी इंडेक्स कोणी प्रसिद्ध केला आहे तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 नीती आयोगाने. इंडिया इलेक्ट्रिक मोबिलिटी इंडेक्स 5 ऑगस्ट 2025 रोजी नीती आयोगाने हा जारी केलेला आहे. प्रमुख उद्दिष्ट आहे राज्यांच्या EV धोरण, चार्जिंग पायाभूत सुविधा आणि नवोपक्रम प्रगतीचा मागोवा घेणे. या अहवालात असे म्हटले आहे की 2020 मध्ये भारतातील EVचा वापर जागतिक स्तरावर 20% होता, जो 2024 मध्ये 40% पेक्षा जास्त झालेला आहे. भारतातील EV विक्री बघा 2016 मध्ये 50,000 दशलक्ष होती, 2024 मध्ये 2.08 दशलक्ष एवढी झालेली आहे. आता हा जो इंडेक्स आहे हा नीती आयोगाने जारी केलेला आहे. तर नीती आयोगासंदर्भात आपण थोडक्यात अभ्यासूया बघा. नियोजन आयोगाची किंवा नीती आयोगाची स्थापना ही 1 जानेवारी 2015 रोजी नियोजन आयोगाच्या जागी झालेली आहे. नीती आयोगाचे अध्यक्ष हे पंतप्रधान असतात. उपाध्यक्ष आहेत सुमन बेरी. मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत BVR सुब्रमण्यम. नीती आयोगाचे मुख्य कार्य हे भारत सरकारला धोरणात्मक सल्ला देणे हे आहे. हे भारत सरकारचे प्रमुख धोरणात्मक थिंक टँक आहे. तर बघा 5 ऑगस्ट 2025 रोजी नीती आयोगाने इंडिया इलेक्ट्रिक मोबिलिटी इंडेक्स जारी केलेला आहे. नेक्स्ट आहे इंडसइंड बँकेचे नवे MD आणि CEO कोण बनले आहेत तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 राजीव आनंद. इंडसइंड बँकेने राजीव आनंद यांची त्यांचे नवीन व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती केलेली आहे. यापूर्वी ते ॲक्सिस बँकेत उपव्यवस्थापकीय संचालक होते. त्यांचा कार्यकाळ 3 वर्षांचा आहे, 25 ऑगस्ट 2025 ते 24 ऑगस्ट 2028 पर्यंत. पुढील 3 वर्षांसाठी त्यांचा कार्यकाळ असणार आहे. इंडसइंड बँक तर बघा ही जी बँक आहे ही भारतातील खाजगी क्षेत्रातील एक आघाडीची बँक आहे. याची स्थापना झालेली आहे 1994 मध्ये. हिचे नाव हे सिंधू संस्कृतीपासून प्रेरित आहे. मुख्यालय आहे महाराष्ट्रातील मुंबई या ठिकाणी. संस्थापक आहेत SP हिंदुजा. इंडसइंड बँकेची टॅगलाईन काय आहे? वी मेक यू फील रिचर. नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा. भारतीय लष्कर आणि कोणत्या संस्थेने अग्निशोध संरक्षण संशोधन केंद्राची स्थापना केलेली आहे? अग्निशोध संरक्षण संशोधन केंद्र कोणी स्थापन केलेले आहे? भारतीय लष्कर आणि IIT मद्रास. पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे. 4 ऑगस्ट 2025 रोजी लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांच्या हस्ते IIT मद्रास येथे याचे उद्घाटन करण्यात आलेले आहे. उद्घाटन भागीदार संस्था आहेत भारतीय लष्कर आणि IIT मद्रास. उद्दिष्ट काय आहे केंद्र स्थापन करण्याचे तर संरक्षण क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञानावरील संशोधन आणि नवोपक्रमांना प्रोत्साहन देणे.
नेक्स्ट आहे अलीकडेच कोणत्या राज्यात उत्तर काशीतील धराली गावात ढगफुटीनंतर विनाशकारी पूर आला? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 उत्तराखंड. ऑगस्ट 2025 मध्ये ढगफुटीमुळे उत्तराखंड राज्यातील उत्तर काशीतील धाराली गावामध्ये पूर आला होता. या पुराचे कारण काय होते? तर खीरगंगा नदीच्या पाणलोट क्षेत्रामध्ये ढगफुटी झालेली होती. यामुळे बरेच जीवितहानी झालेली आहे, वित्तहानी झालेली आहे. तर आता ही ढगफुटी कशाला म्हणतात? तर जेव्हा मर्यादित क्षेत्रात म्हणजेच 20 ते 30 किलोमीटर वर्ग क्षेत्रामध्ये 100 मिलीमीटर किंवा त्याहून अधिक पाऊस पडतो त्याला ढगफुटी असे म्हटले जाते. नेक्स्ट आहे अलीकडेच निधन झालेले सत्यपाल मलिक कोण होते? तर माजी राज्यपाल होते. पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे. सत्यपाल मलिक यांचे निधन 5 ऑगस्ट 2025 रोजी 79व्या वर्षी झाले. तर त्यांनी बिहार, गोवा, मेघालय आणि जम्मू काश्मीर या राज्यांचे राज्यपाल पद भूषवलेले आहे. राजकीय पक्ष बघा ते जनता दल, समाजवादी पक्ष आणि भारतीय जनता पक्षाशी संबंधित होते. 1989 ते 1991 पर्यंत ते अलीगडचे खासदारही राहिलेले होते आणि जम्मू आणि काश्मीरचे शेवटचे राज्यपाल होते. त्यांच्याच कार्यकाळात 5 ऑगस्ट 2019 रोजी जम्मू आणि काश्मीरमध्ये कलम 370 रद्द करण्यात आलेले होते. नेक्स्ट आहे कोणत्या राज्यात किंवा केंद्रशासित प्रदेशात शोक गावातील पडीक जमीन ही वनस्पती उद्यान म्हणून विकसित केली जात आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 लडाख. पूर्व लडाखमधील शोक गाव हे 10 हेक्टर ओसाड सामुदायिक जमिनीवर वनस्पती उद्यान विकसित करत आहे. केंद्रशासित प्रदेश लडाखमधील शोक गावामध्ये जी 10 हेक्टर ओसाड जमीन आहे, ही ओसाड जमीन ही सामुदायिक जमीन आहे, त्यावरती वनस्पती उद्यान विकसित करत आहे. कोण करत आहे हे? स्थानिक ग्रामपंचायत, लडाख वन विभाग आणि समुदाय स्वयंसेवक. तर हे वनस्पती उद्यान विकसित करण्याचा उद्देश काय आहे? तर पर्यावरणीय पुनरुज्जीवन करणे, हवामान अनुकूलन आणि स्थानिक उपजीविका निर्मिती. नेक्स्ट आहे US किड्स वर्ल्ड चॅम्पियनशिप गोल्फचे विजेतेपद कोणी जिंकले आहे? याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 वेदिका बन्साळी. भारताच्या वेदिका बन्सालीने US किड्स वर्ल्ड चॅम्पियनशिप गोल्फचे विजेतेपद जिंकलेले आहे. वेदिका बन्सालीने मुलींच्या 9 वर्षांच्या गटात विजेतेपद जिंकलेले आहे. बेंगळुरूची गोल्फपटू आयदा थिमय्या हिने मुलींच्या 11 वर्षांच्या गटात 3ऱ्या क्रमांकावर राहिलेली आहे. नेक्स्ट आहे कबक यानो हा कोणत्या राज्यातील गिर्यारोहक आहे ज्याने किलीमांजारो पर्वतावर यशस्वीरित्या चढाई केली आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 अरुणाचल प्रदेश. ऑगस्ट 2025 मध्ये अरुणाचल प्रदेशचा गिर्यारोहक कबक यानोने आफ्रिकेतील सर्वोच्च शिखर किलीमांजारो यशस्वीरित्या सर केलेले आहे. कबक यानोने 2024 मध्ये माउंट एव्हरेस्ट ही सर केलेले होते. तर आता 2025 मध्ये किलीमांजारो हा पर्वत सर केलेला आहे. किलीमांजारो हे शिखर आफ्रिकेतील सर्वोच्च शिखर आहे. माउंट किलीमांजारो टांझानिया या देशामध्ये आहे. स्थान कुठे आहे? ईशान्य टांझानिया, केनियाच्या सीमेजवळ आहे. याची एकूण उंची 5898 मीटर आहे. आफ्रिकेतील हा सर्वोच्च शिखर आहे. नेक्स्ट आहे जगातील 5व्या क्रमांकाची सर्वात मोठी विमान वाहतूक बाजारपेठ कोणती बनली आहे? पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे भारत हा देश. भारत जगातील 5व्या क्रमांकाची सर्वात मोठी विमान वाहतूक बाजारपेठ बनली आहे. आंतरराष्ट्रीय हवाई वाहतूक संघटनेच्या जागतिक हवाई वाहतूक सांख्यिकी 2024 अहवालात ही क्रमवारी जाहीर करण्यात आलेली आहे. 2024 मध्ये भारतात एकूण 241 दशलक्ष हवाई प्रवाशांची वाहतूक झालेली आहे. अहवाल कोणी जारी केलेला आहे? तर आंतरराष्ट्रीय हवाई वाहतूक संघटनेने. अहवालाचे नाव आहे जागतिक हवाई वाहतूक सांख्यिकी 2024. या अहवालानुसार आपला भारत देश 5व्या क्रमांकावरती आहे. जागतिक क्रमवारी बघा पहिल्या क्रमांकावरती आहे युनायटेड स्टेट्स 87.6 दशलक्ष प्रवासी, चीन 741 दशलक्ष प्रवासी, युनायटेड किंगडम 261 दशलक्ष प्रवासी, 876 दशलक्ष प्रवासी आहेत. चीन 741 दशलक्ष प्रवासी, युनायटेड किंगडम 261 दशलक्ष प्रवासी, स्पेनमध्ये 241 दशलक्ष प्रवासी आणि भारताने 241 दशलक्ष प्रवासी. नेक्स्ट क्वेश्चन आहे ग्लोबल AICTE इंडेक्स 2025 मध्ये बेंगळुरूचा क्रमांक कितवा आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 26वा. ग्लोबल AICTE इंडेक्स 2025 जारी केलेला आहे मार्केट रिसर्च फर्म काउंटर पॉइंट रिसर्च. या निर्देशांकामध्ये शहरांचे मूल्यांकन, त्यांची क्षमता, गुंतवणूक आणि कृत्रिम बुद्धिमत्तेतील नवक्रमाच्या आधारे तयार केलेला आहे. बेंगळुरू जागतिक स्तरावर 26व्या क्रमांकावर आहे. भारतामध्ये पहिल्या क्रमांकावर आहे. या अहवालात असे म्हटले आहे की मुंबई आणि दिल्ली वाहतूक आणि सार्वजनिक सुरक्षेमध्ये AIचा वापर करत आहे.
अव्वल राष्ट्रीय क्रमांक असलेल्या इतर भारतीय शहरांमध्ये चेन्नई आणि कोलकाता यांचा समावेश होतो. बघा, या अहवालानुसार भारतातील 5 पहिली शहरे कोणते राहिलेले आहेत? पहिल्या क्रमांकावरती आहे बेंगळुरू, दुसरे आहे मुंबई, तिसरे दिल्ली, चौथे आहे चेन्नई आणि 5व्या क्रमांकावरती आहे कोलकाता. जागतिक क्रमवारी ग्लोबल AI सिटी इंडेक्स बघा, पहिली शीर्ष 5 शहरे कोणती आहेत? सिंगापूर, सोल दक्षिण कोरिया, बीजिंग चीन, दुबई संयुक्त अरब अमिराती आणि 5व्या क्रमांकावरती आहे सॅन फ्रान्सिस्को USA. या इंडेक्सनुसार शीर्ष उद्योग कोणते आहेत? पहिला आहे मायक्रोसॉफ्ट, दुसरा आहे गुगल आणि तिसरा आहे अमेझॉन. नेक्स्ट आहे अलीकडेच भारत आणि कोणत्या देशादरम्यान पहिला संरक्षण धोरणात्मक संवाद पार पडला? याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 न्यूझीलंड. तर बघा, 5 ऑगस्ट 2025 रोजी भारत न्यूझीलंड संरक्षण धोरणात्मक संवादाचे पहिले सत्र नवी दिल्ली येथे पार पडले. कोठे आयोजित करण्यात आले? नवी दिल्ली या ठिकाणी. भारताच्या संरक्षण मंत्रालयाचे सहसचिव अमिताभ प्रसाद आणि न्यूझीलंडच्या संरक्षण मंत्रालयाच्या आंतरराष्ट्रीय शाखेच्या प्रमुख कॅथलीन पियर्स यांनी या बैठकीची सहअध्यक्षता केली. यामध्ये संरक्षण मंत्रालयाच्या नेतृत्वाखाली चर्चा झालेली आहेत. या संवादामध्ये प्रशिक्षण, क्षमता बांधणी, संरक्षण उद्योग, सागरी सुरक्षा आणि बहुराष्ट्रीय सहकार्यात सहकार्य वाढवण्यावर सहमती झालेली आहे. भारताचे सध्याचे संरक्षण मंत्री आहेत राजनाथ सिंह. नेक्स्ट क्वेश्चन आहे, अपना घर उपक्रम अलीकडेच कोणत्या मंत्रालयाने सुरू केला आहे? याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालय. अपना घर उपक्रम कोणी सुरू केला? पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाने देशभरातील महामार्गांवरील ट्रक चालकांसाठी अपना घर नावाचा महत्त्वाकांक्षी उपक्रम सुरू केलेला आहे. कोणासाठी सुरू केलेला आहे? महामार्गावरील ट्रक चालकांसाठी. कोणी सुरू केलेला आहे? पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाने. उपक्रमाचे नाव आहे अपना घर उपक्रम. सुरू करण्याचे उद्दिष्ट काय आहे बघा, लांब पल्ल्याचा प्रवास करणाऱ्या ट्रक चालकांची सुरक्षितता, आरोग्य आणि कल्याण सुनिश्चित करणे. तर या उपक्रमांतर्गत वसतिगृहे स्थापन करण्यात येणार आहे. ही जी वसतिगृहे असणार आहे त्याची 10 ते 30 पर्यंत बेड क्षमता असणार आहे. म्हणजेच जे ट्रक चालक असणार आहेत लांब पल्ल्याचे प्रवास करणारे त्यांच्यासाठी इथं राहण्याची सोय असणार आहे. तसेच जेवणाची व्यवस्था करण्यात येणार आहे. म्हणजे रेस्टॉरंट असणार आहेत, धाबा असणार आहेत. तसेच जर त्यांना स्वयंपाक बनवून खाण्याची जर इच्छा असेल तरी ते स्वयंपाक बनवण्याची सुविधाही असणार आहे. नेक्स्ट आहे, अलीकडेच कोणत्या देशातील पर्यावरण आणि संरक्षण मंत्र्यांचा हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू झाला आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 घाना हेलिकॉप्टर अपघात. घटनेची तारीख बघा, 6 ऑगस्ट 2025 रोजी हा हेलिकॉप्टर अपघात झालेला आहे. घाना या देशातील दक्षिणी अशांती झोनमध्ये हा अपघात झालेला आहे. यासाठी जे हेलिकॉप्टर वापरण्यात आलेले होते हेलिकॉप्टरचे नाव काय होते? Z9 लष्करी हेलिकॉप्टर. या हेलिकॉप्टरचा अपघात झालेला आहे. या अपघातामध्ये एकूण 8 जणांचा मृत्यू झाला होता. यामध्ये घानाचे संरक्षण मंत्री एडवर्ड ओमान बोमाह आणि पर्यावरण विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री इब्राहिम मुर्तुला मोहम्मद या दोघांचाही मृत्यू झालेला आहे. नेक्स्ट आहे, मुख्यमंत्री निजुत मोहिमा 2.0 योजना कोणत्या राज्यात सुरू करण्यात आली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 आसाम राज्यामध्ये. मुख्यमंत्री निजुत मोहिमा 2.0 योजना आसाम राज्य सरकारने सुरू केलेली आहे. उद्दिष्ट आहे मुलींना उच्च शिक्षणासाठी प्रोत्साहित करणे आणि बालविवाहाच्या प्रवृत्तीवर नियंत्रण ठेवणे. या योजनेद्वारे उच्च माध्यमिक, पदवीपूर्व आणि पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना आर्थिक मदत दिली जाणार आहे. विद्यार्थिनींना ही आर्थिक मदत दिली जाणार आहे. निजुत मोहिमा 2.0 योजनेअंतर्गत विद्यार्थिनींना खालीलप्रमाणे वार्षिक सहाय्य दिले जाईल. उच्च माध्यमिक शिक्षणाच्या पहिल्या वर्षाच्या विद्यार्थिनींना दरवर्षी 10,000 म्हणजे दरमहा 1,000 रुपयाचे 10 महिन्यांसाठी 10,000 रुपये देण्यात येतील. पदवीपूर्व स्तरावरील विद्यार्थिनींना दरवर्षी 12,500 म्हणजे दरमहा 1,250 असे 10 महिन्यांसाठी देण्यात येतील. पदव्युत्तर स्तरावरील विद्यार्थ्यांना दरवर्षी 25,000 रुपये देण्यात येतील म्हणजे दरमहा 2,500 रुपये. तर बघा, मुख्यमंत्री निजुत मोहिमा 2.0 ही योजना आसाम सरकारने सुरू केलेली आहे. मुलींच्या उच्च शिक्षणासाठी प्रोत्साहन देण्यासाठी आणि बालविवाहाची प्रवृत्ती कमी करण्यासाठी. नेक्स्ट आहे, हिरोशिमा दिन कधी साजरा केला जातो? 6 ऑगस्ट पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे. दरवर्षी 6 ऑगस्ट रोजी हिरोशिमा दिन साजरा केला जातो. का केला जातो बघा, तर 1945 मध्ये जपानमधील हिरोशिमावर झालेल्या अणुबॉम्ब हल्ल्याच्या स्मरणार्थ हा दिवस साजरा केला जातो. 6 ऑगस्ट 1945 रोजी अमेरिकेने हिरोशिमावरती अणुबॉम्ब हल्ला केलेला होता. तसेच 9 ऑगस्ट रोजी नागासाकीवरती दुसरा अणुबॉम्ब हल्ला टाकण्यात आलेला होता. नेक्स्ट आहे,
वाढवण बंदर मालवाहतूक कॉरिडॉर कोणत्या राज्यात मंजूर झाला आहे? तर पर्याय क्रमांक 4 बरोबर आहे, महाराष्ट्र. ऑगस्ट 2025 मध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वाढवण पोर्ट ट्रेंट कॉरिडॉरला मंजुरी दिलेली आहे. वाढवण बंदर हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाशी जोडण्याचे याचे उद्दिष्ट आहे. का हा कॉरिडॉर सुरू करण्यात येणार आहे? तर जे वाढवण बंदर आहे येथून समृद्धी महामार्गाशी जोडण्यासाठी हा कॉरिडॉर तयार करण्यात येणार आहे. मालवाहतूक कॉरिडॉर म्हणजे एक विशेष मार्ग जो वस्तू आणि मालाच्या वाहतुकीसाठी समर्पित केलेला असतो. जलद, सुरक्षित आणि कार्यक्षम मालवाहतूक सुनिश्चित करणे हे त्याचे मुख्य उद्दिष्ट आहे. वाढवण बंदर प्रकल्प हा भारतातील पहिला मेगा डीप ड्रॉप पोर्ट आहे. खोल पाण्यातील पोर्ट आहे हा पहिला मेगा. स्थान आहे पालघर जिल्हा, महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यामध्ये आहे. मुंबईपासून सुमारे 130 किलोमीटर अंतरावरती आहे. प्रकार आहे ग्रीनफील्ड डीप ड्राफ्ट पोर्ट. यासाठी एकूण खर्च येणार आहे 76,220 कोटी रुपये. नेक्स्ट आहे भारतातील पहिले पूर्णपणे सौर ऊर्जेवर चालणारी विधानसभा कोणती बनली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, दिल्ली. सौर ऊर्जेवर चालणारी विधानसभा दिल्ली. 4 ऑगस्ट 2025 रोजी दिल्ली विधानसभेत 500 किलोवॅट क्षमतेच्या रूफटॉप प्लांटचे उद्घाटन करण्यात आलेले आहे. या प्लांटद्वारे दिल्ली विधानसभेला वीज पुरवठा केला जाणार आहे. तर ज्यामुळे दरमहा सुमारे 15 लाख रुपये आणि दरवर्षी सुमारे 1.75 कोटी रुपये वीज वाचेल. तसेच बघा दिल्ली विधानसभा देखील कागद विरहित करण्यात आलेली आहे. दिल्ली विधानसभेचे अध्यक्ष आहेत विजेंद्र गुप्ता. नेक्स्ट आहे भारतातील पहिली अत्याधुनिक प्राणी स्टेम सेल बायो बँक आणि प्रयोगशाळा कोठे सुरू झाली आहे? तर याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, हैदराबाद. केंद्रीय मंत्री डॉक्टर जितेंद्र सिंह यांनी हैदराबाद येथील राष्ट्रीय प्राणी जीव तंत्रज्ञान संस्था या ठिकाणी भारतातील पहिल्या अत्याधुनिक प्राणी स्टेम सेल बायो बँक आणि प्रयोगशाळेचे उद्घाटन केलेले आहे. या ठिकाणी कोणत्या सुविधा देण्यात येणार आहेत? स्टेम सेल कल्चर युनिट, 3D बायो प्रिंटर आणि क्रायो स्टोरेज. 5 नवीन पशुवैद्यकीय निदान साधने देखील लॉन्च करण्यात आलेली आहेत. हा जो उपक्रम आहे हा शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यास आणि पशुपालन क्षेत्रात सदाहरित क्रांती आणण्यास मदत करेल. स्टेम सेल बायो बँक काय असते बघा? तर एक अत्याधुनिक सुविधा जिथे विविध प्रजातींच्या स्टेम पेशी सुरक्षित तापमानात साठवल्या जातात आणि जतन केले जातात. येथील तापमान किती असते? 100°C किंवा त्यापेक्षा कमी तापमान असते, -100°C. स्टेम सेल्स हे विशेष प्रकारच्या अविभाजित पेशी आहेत ज्या त्यांच्या स्वतःच्या प्रकारच्या विविध पेशी बनवू शकतात. नेक्स्ट आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कर्तव्य भवनाचे उद्घाटन कोठे केले? तर याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, नवी दिल्ली. कर्तव्य भवनाचे उद्घाटन याचे नाव काय आहे बघा? कर्तव्य भवन 03. 6 ऑगस्ट 2025 रोजी दिल्लीच्या कर्तव्य पथावरती पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते या कर्तव्य भवनाचे उद्घाटन करण्यात आले. याचे क्षेत्रफळ आहे सुमारे 1.5 लाख चौरस मीटर. यामध्ये 2 तळघर आहेत आणि 7 मजले आहेत. कर्तव्य भवन स्थापन करण्याचे उद्दिष्ट आहे विविध मंत्रालयांना एकाच छत्राखाली आणून प्रशासकीय कार्यक्षमता आणि समन्वय वाढवणे. हे जे भवन आहे हे सेंट्रल विस्टा पुनर्विकास योजनेचा एक प्रमुख घटक आहे. याचे बांधकाम लार्सन अँड टुर्बो कंपनीने केलेले आहे. यामध्ये संबंधित मंत्रालय कोणते आहेत बघा? गृह मंत्रालय, परराष्ट्र व्यवहार मंत्रालय, ग्रामीण विकास मंत्रालय, पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालय, प्रधान वैज्ञानिक सल्लागाराचे कार्यालय, सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालय आणि कार्मिक आणि प्रशिक्षण विभाग यांच्या अंतर्गत कर्तव्य भवन स्थापन करण्यात आलेले आहे दिल्लीच्या कर्तव्य पथावरती. नेक्स्ट आहे दुसऱ्या महायुद्धानंतर जपानने कोणत्या देशासोबत सर्वात मोठा संरक्षण निर्यात करार केला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, ऑस्ट्रेलिया. ऑस्ट्रेलिया जपान युद्धनौका संरक्षण करार ऑगस्ट 2025. जपानची मित्सुबिशी हेवी इंडस्ट्रीज ही ऑस्ट्रेलियाला 11 मोगामी क्लास स्टेल्थ फ्रिगेट युद्धनौका पुरवणार आहे. तर जपानची कोणती कंपनी आहे? मित्सुबिशी हेवी इंडस्ट्रीज ही ऑस्ट्रेलियाला 11 मोगामी क्लास स्टेल्थ फ्रिगेट युद्धनौका पुरवणार आहे. दुसऱ्या महायुद्धानंतरचा हा जपानचा सर्वात मोठा संरक्षण निर्यात करार आहे. यासाठी एकूण खर्च येणार आहे 6 अब्ज अमेरिकन डॉलर्स. आता मोगामी वर्गाच्या युद्धनौकेची वैशिष्ट्ये काय आहेत बघा? तर याची लांबी 436 फूट असते. शस्त्रप्रणाली 32 उभ्या लॉन्च सेल म्हणजेच लांब पल्ल्याची क्षेपणास्त्रे असतात. प्रकार आहे 17 जहाजविरोधी क्रूज क्षेपणास्त्रे आणि यामध्ये 5 इंच मुख्य तोफा असतात. नेक्स्ट आहे बाल न्याय कायद्याअंतर्गत सांकेतिक भाषा तज्ज्ञांना यादीत समाविष्ट करणारे कोणते राज्य पहिले राज्य बनले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, पंजाब.
ऑगस्ट 2025 मध्ये पंजाब हे बाल न्याय कायद्याअंतर्गत सांकेतिक भाषा तज्ज्ञांना पॅनलमध्ये समाविष्ट करणारे पहिले राज्य बनलेले आहे. पंजाब सरकार बाल न्याय कायदा 2015 अंतर्गत सांकेतिक भाषेतील दुभाषी अनुवादक आणि विशेष शिक्षकांना औपचारिकपणे पॅनलवर समाविष्ट करणार आहे. हा उपक्रम लैंगिक गुन्ह्यांपासून मुलांचे संरक्षण कायदा 2012 अंतर्गत प्रकरणांसाठी देखील विस्तारित केला जाईल. म्हणजे पहिल्यांदा हा बाल न्याय कायदा 2015 साठी असणार आहे, नंतर त्याचे विस्तार करून 2012चा जो कायदा आहे त्यासाठी लागू करण्यात येईल. उद्देश काय आहे तर श्रवण आणि बोलण्यात अडचणी असलेल्या मुलांना न्याय प्रक्रियेत मदत करणे. बाल न्याय कायदा 2015 मंजूर केलेला होता 31 डिसेंबर 2015 रोजी संसदेने आणि लागू केलेला आहे 1 जानेवारी 2016 रोजी. नेक्स्ट आहे आंतरराष्ट्रीय सौर आघाडीचा 107वा सदस्य देश कोण बनला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 मोल्दोवा. ऑगस्ट 2025 मध्ये मोल्दोवा आंतरराष्ट्रीय सौर आघाडीचा 107वा सदस्य बनलेला आहे. आंतरराष्ट्रीय सौर आघाडी 2015 मध्ये पॅरिसमधील COP21 दरम्यान भारत आणि फ्रान्सने सुरू केलेली होती. जागतिक स्तरावर सौर ऊर्जेच्या विकासाला चालना देण्यासाठी ISA विकसित आणि विकसनशील दोन्ही देशांमध्ये शाश्वत ऊर्जा विकसित करण्यास समर्थन देते. ISA चे मुख्यालय आहे हरियाणातील गुरुग्राम या ठिकाणी. वर्तमान महानिदेशक आहेत आशिष खन्ना. नेक्स्ट आहे रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी अलीकडेच गुजरातमधील भावनगर येथून कोणत्या नवीन एक्सप्रेस ट्रेनला हिरवा झेंडा दाखवला? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 वरील सर्व. 4 ऑगस्ट 2025 रोजी रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी गुजरातमधील भावनगर येथून 3 नवीन एक्सप्रेस गाड्यांना हिरवा झेंडा दाखवला आहे. या 3 एक्सप्रेस गाड्या कोणत्या आहेत बघा? भावनगर अयोध्या एक्सप्रेस, रेवा पुणे हडपसर एक्सप्रेस आणि जबलपूर रायपूर एक्सप्रेस. नेक्स्ट आहे भारत अर्थ मूव्हर्स लिमिटेड कोणत्या राज्यात वंदे भारत कोच तयार करेल? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 मध्य प्रदेश. भारत अर्थ मूव्हर्स लिमिटेड रेल कोच फॅक्टरी मध्य प्रदेश. प्रकल्पाचे नाव आहे BRAHMA प्रोजेक्ट. म्हणजेच काय? BML रेल कोच हब फॉर मॅन्युफॅक्चरिंग ॲडव्हान्समेंट. नाव काय आहे? BRAHMA प्रोजेक्ट. मध्य प्रदेशातील जिल्हा रायसेन येथील उमरेया या ठिकाणी हे सुरू करण्यात येणार आहे. 10 ऑगस्ट 2025 रोजी याचे उद्घाटन करण्यात आले. खर्च आहे 1800 कोटी रुपये. 5 वर्षांचे लक्ष्य काय आहे? दरवर्षी 1100 कोच तयार करण्यात येणार आहे त्या ठिकाणी. भारत अर्थ मूव्हर्स लिमिटेड ही कोच तयार करणार आहे. तर या संदर्भात आपण थोडक्यात माहिती अभ्यासूया बघा. याची स्थापना झालेली आहे 11 मे 1964 रोजी. मुख्यालय आहे बेंगळुरू कर्नाटक. हे आशियातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे खनन उपकरण उत्पादक कंपनी आहे. ही एक भारतीय सार्वजनिक क्षेत्रातील कंपनी आहे जी विविध प्रकारची जड उपकरणे तयार करते, जसे की माती हलवण्यासाठी म्हणजे JCB सारखी, रेल्वे वाहतूक आणि खाणकामासाठी वापरली जाणारी इतर उपकरणे. नेक्स्ट आहे 11वा राष्ट्रीय हातमाग दिन 2025 कधी साजरा करण्यात आला? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 7 ऑगस्ट. 11वा राष्ट्रीय हातमाग दिन 2025 7 ऑगस्ट रोजी साजरा करण्यात आला. हा दिवस नवी दिल्लीतील भारत मंडपम येथे साजरा करण्यात आला. हा दिवस भारत सरकारच्या वस्त्रोद्योग मंत्रालयाने आयोजित केलेला होता. उद्देश आहे विणकर आणि कारागिरांच्या कलेचा सन्मान करणे. नेक्स्ट आहे यू मिंट स्वे हे कोणत्या देशाचे कार्यवाहक राष्ट्रपती होते ज्यांचे निधन झाले? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 म्यानमार. ऑगस्ट 2025 मध्ये म्यानमारचे कार्यवाहक राष्ट्रपती यू मिंट स्वे यांचे वयाच्या 74व्या वर्षी निधन झालेले आहे. मार्च 2016 मध्ये यू मिंट स्वे यांनी उपराष्ट्रपती म्हणून शपथ घेतलेली होती. त्यानंतर फेब्रुवारी 2021 मध्ये अध्यक्ष यू विन मिंट यांच्या अटकेनंतर ते हंगामी अध्यक्ष बनलेले होते. नेक्स्ट आहे अलीकडेच शाईन उपक्रम कोणी सुरू केला आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 ICMR. भारतीय वैज्ञानिक संशोधन परिषदेचा शाईन उपक्रमाचे नाव आहे शाईन. लॉंग फॉर्म काय होतो बघा? सायन्स अँड हेल्थ इनोव्हेशन फॉर नेक्स्ट जन एक्सप्लोरर्स. याचे आयोजन केलेले आहे भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने म्हणजेच ICMR ने. उद्दिष्ट आहे विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन, नवोन्मेषण आणि आरोग्य संशोधनांबद्दल रस निर्माण करणे. या उपक्रमात इयत्ता 9वी ते 12वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना समाविष्ट केले जाणार आहे. भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च ICMR स्थापना झालेली आहे 1911 मध्ये इंडियन रिसर्च अँड असोसिएशन म्हणून. 1949 मध्ये त्याचे ICMR हे नाव मिळालेले आहे. मुख्यालय आहे नवी दिल्ली या ठिकाणी. आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय भारत सरकार अंतर्गत ही संस्था येते. सध्याचे महासंचालक आहेत डॉक्टर राजीव बहल.
नेक्स्ट आहे व्यापारी शिपिंग सुधारणा विधेयक 2024 लोकसभेत कोणत्या तारखेला मंजूर झाले? 6 ऑगस्ट 2025 रोजी. पर्याय क्रमांक 2 बरोबर आहे. व्यापारी शिपिंग सुधारणा विधेयक 2025 6 ऑगस्ट 2025 रोजी लोकसभेमध्ये हे मंजूर करण्यात आले. विधेयकाची उद्दिष्ट काय आहेत? 1998च्या व्यापारी शिपिंग कायद्यात सुधारणा करणे, भारताचे सागरी कायदे आंतरराष्ट्रीय मानकांशी सुसंगत करणे आणि सागरी सुरक्षा, स्पर्धा आणि पर्यावरण संरक्षणाला प्रोत्साहन देणे यासाठीच व्यापारी शिपिंग सुधारणा विधेयक 2024 मंजूर करण्यात आलेले आहे लोकसभेमध्ये. नेक्स्ट आहे जागतिक आरोग्य संघटनेने खालीलपैकी कोणत्या रोगाला अलीकडेच कर्करोगजन्य घोषित केले आहे? तर पर्याय क्रमांक 4 बरोबर आहे. हेपेटायटिस डी. ऑगस्ट 2025 मध्ये WHO इंटरनॅशनल एजन्सी फॉर रिसर्च ऑन कॅन्सरने हेपेटायटिस डी ला कर्करोगजन्य विषाणू घोषित केलेले आहे. हेपेटायटिस डी मुळे यकृताच्या कर्करोगाचा धोका 2 ते 6 पटीने वाढू शकतो असे याचे मत आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे पहिला MS स्वामीनाथन अन्न आणि शांती पुरस्कार 2025 एडन ली यांना प्रदान करण्यात आला ते कोणत्या देशाचे आहेत? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 नायजेरिया. बघा MS स्वामीनाथन अन्न आणि शांती पुरस्कार 2025 आवृत्ती आहे पहिलीच. हा जो पहिला पुरस्कार आहे हा पुरस्कार देण्यात आलेला आहे प्राध्यापक एडन ली नायजेरियाचे आहेत ते. पुरस्कार कोणी दिलेला आहे? तर MS स्वामीनाथन रिसर्च फाउंडेशन आणि वर्ल्ड अकॅडमी ऑफ सायन्स या दोघांनी मिळून हा पुरस्कार दिलेला आहे MS स्वामीनाथन अन्न आणि शांती पुरस्कार. उद्देश आहे अन्न सुरक्षा, हवामान, न्याय आणि शांततेला प्रोत्साहन देणाऱ्या व्यक्तींचा सन्मान करणे. हा पुरस्कार जागतिक अन्न सुरक्षा आणि शाश्वत कृषी विकासासाठी दिला जातो. हा पुरस्कार भारतरत्न आणि हरित क्रांतीचे जनक MS स्वामीनाथन यांच्या स्मृतिप्रित्यर्थ सुरू करण्यात आलेला आहे. तर आपण पाहिलेलेच आहे की यावेळेस आपण त्यांची जन्मशताब्दी साजरी केलेली आहे. तर त्यानिमित्तानेच MS स्वामीनाथन अन्न आणि शांती पुरस्कार सुरू करण्यात आलेला आहे आणि हा पहिलाच पुरस्कार नायजेरियाच्या प्राध्यापक एडन ली यांना देण्यात आलेला आहे. का देण्यात आलेला आहे? तर त्यांनी जागतिक अन्न सुरक्षा आणि शाश्वत कृषी विकासासाठी त्यांच्या योगदानासाठी हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. नेक्स्ट आहे कोणत्या देशाचे पंतप्रधान गिनटॉटस पालुकास यांनी राजीनामा दिला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 लिथुआनिया. ऑगस्ट 2025 मध्ये लिथुआनियाचे पंतप्रधान गिटाटोस पालुकास यांनी राजीनामा दिला आहे. कारण काय आहे? तर व्यावसायिक व्यवहारांमध्ये अनियमिततेचे आरोप करण्यात आलेले आहेत त्यांच्यावरती. नवीन पंतप्रधान हे तेथील राष्ट्रपती नियुक्त करणार आहेत. नेक्स्ट आहे 38व्या बोगोटा आंतरराष्ट्रीय पुस्तक मेळा 2026 साठी कोणत्या देशाची सन्माननीय पाहुणे म्हणून निवड करण्यात आली आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 भारत. बोगोटा आंतरराष्ट्रीय पुस्तक मेळा 2026 38वी आवृत्ती असणार आहे. सन्माननीय पाहुणे देश आहे भारत. हा जो पुस्तक मेळा आहे हा कोलंबिया या ठिकाणी बोगोटा या ठिकाणी आयोजित करण्यात येणार आहे. उद्देश आहे भारताची साहित्यिक, भाषिक आणि सांस्कृतिक विविधता जागतिक व्यासपीठावर सादर करणे. यामुळे भारत आणि कोलंबियामधील सांस्कृतिक संबंध दृढ होणार आहेत. नेक्स्ट आहे ओला उबरची स्पर्धा करण्यासाठी सहकारी संस्था कोणते ॲप लॉन्च करतील? तर याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 भारत टॅक्सी ॲप. ओला उबरला टक्कर देण्यासाठी सहकारी संस्था भारत टॅक्सी ॲप लॉन्च करणार आहेत. ओला उबेर हे ऑनलाईन टॅक्सी ॲप आहेत. तर या ज्या खाजगी टॅक्सी ॲप आहेत याला टक्कर देण्यासाठी सहकारी संस्था या भारत टॅक्सी ॲप लॉन्च करणार आहेत. भारत टॅक्सी ॲप हे डिसेंबर 2025 पर्यंत तयार होण्याची अपेक्षा आहे. हे जे भारत टॅक्सी ॲप आहे हे लॉन्च कोण करणार आहेत यासाठी भागीदार संस्था कोण आहेत बघा. NCDC, इफको, GCMMF म्हणजेच अमूल, क्रुबको, नाबार्ड, NDDB, NCEL या 8 संस्था आहेत. या मिळून भारत टॅक्सी ॲप सुरू करणार आहेत. चालकांना चांगले परतावे आणि सहकारी मालकी देणे हे ॲप सुरू करण्याचे एक उद्देश आहे. याची सुरुवात दिल्ली आणि गुजरातमधून केली जाणार आहे. नंतर देशभरातील जिल्हा पातळीवरती नेण्याची योजना आहे. मल्टी स्टेट सहकारी टॅक्सी कोऑपरेटिव्ह लिमिटेड नावाची नवीन संस्था अधिकृतपणे 6 जून 2025 रोजी नोंदणीकृत झालेली आहे. या अंतर्गत हे भारत टॅक्सी ॲप लॉन्च करण्यात येणार आहे. नेक्स्ट आहे 2025चा राष्ट्रीय किशोर कुमार पुरस्कार दिग्दर्शनमध्ये कोणाला देण्यात आला आहे 2025चा? तर पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे संजय लीला भन्साळी. तर बघा मध्य प्रदेश संस्कृती विभागाने 2024 आणि 2025 या वर्षांसाठी देशातील 8 प्रमुख राष्ट्रीय पुरस्कारांची घोषणा केलेली आहे. 2 वर्षांसाठी केलेली आहे 2024 आणि 2025. 8 प्रमुख राष्ट्रीय पुरस्कार आहेत मध्य प्रदेशने जाहीर केलेले आहेत. देश आणि परदेशात कला, भाषा आणि समाज क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या व्यक्तींना हा राज्याकडून सन्मान दिला जातो.
राष्ट्रीय स्तरावरील हे पुरस्कार आहेत बघा. पहिल्यांदा आपण 2024 साठी जाहीर झालेले पुरस्कार बघूया. राष्ट्रीय किशोर कुमार पुरस्कार प्रसून जोशी दिल्ली गीत लेखनासाठी देण्यात आलेला आहे. राष्ट्रीय लता मंगेशकर पुरस्कार शंकर हसन लॉय मुंबई. राष्ट्रीय निर्मल वर्मा पुरस्कार रीता कौशल ऑस्ट्रेलियाचे आहेत. राष्ट्रीय फादर कामिल बुलके पुरस्कार डॉक्टर इंदिरा गाजिएवा रशिया. राष्ट्रीय महात्मा गांधी पुरस्कार आनंदधाम भोपाळ. राष्ट्रीय माहिती तंत्रज्ञान पुरस्कार प्रशांत पोळ जबलपूर. गुणाकर मुळे पुरस्कार देण्यात आलेला आहे डॉक्टर राधेश्याम न्यापर शहडोल. हिंदी सेवा पुरस्कार देण्यात आलेला आहे डॉक्टर KC अजय कुमार तिरुवनंतपुरम. तर आपण हे सर्व पुरस्कार 2024 साठी देण्यात आलेले आहेत ते पाहिले. आता आपण 2025 साठीचे पुरस्कार बघूया. 2025 साठी राष्ट्रीय किशोर कुमार पुरस्कार देण्यात आलेला आहे संजय लीला भन्साळी यांना दिग्दर्शनासाठी. राष्ट्रीय लता मंगेशकर पुरस्कार देण्यात आलेला आहे सोनू निगम यांना. राष्ट्रीय निर्मल वर्मा पुरस्कार वंदना मुकेश इंग्लंड. राष्ट्रीय फादर कामिल बुलके पुरस्कार पद्म जोसेफिन वीरसिंगे श्रीलंका. महात्मा गांधी पुरस्कार पुनरुत्थान समरसता गुरुकुलम पुणे या ठिकाणच्या संस्थेला. माहिती तंत्रज्ञान पुरस्कार देण्यात आलेला आहे लोकेंद्र सिंग राजपूत भोपाळ. गुणाकर मुळे पुरस्कार देण्यात आलेला आहे डॉक्टर सदानंद दामोदर सप्रे यांना. हिंदी सेवा पुरस्कार डॉक्टर विनोद बब्बर दिल्ली. तर 2024 आणि 2025 या 2 वर्षासाठी हे महत्त्वाचे 8 राष्ट्रीय पुरस्कार जाहीर करण्यात आलेले आहेत मध्य प्रदेश सरकारकडून. नेक्स्ट आहे विक्टोरिया मोमको. ही कोणत्या देशाची आहे जिने अलीकडेच कॅनडा ओपन जिंकले आहे? कॅनडा या देशाचीच आहे. पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे. 18 वर्षीय विक्टोरियन मोमकोने ओसाकाचा पराभव करून कॅनेडियन ओपन जिंकलेले आहे. कॅनडाच्या विक्टोरिया मोमकोने नाओमी ओसाका याचा पराभव केलेला आहे. घरच्या मैदानावर कॅनेडियन ओपनमध्ये जिंकलेले मोमकोचे हे पहिले WTA 1000 विजेतेपद आहे. नाओमी ओसाका 4 वेळा ग्रँड स्लॅम विजेते आहे. नेक्स्ट आहे इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी कोणते शहर ताब्यात घेण्याचा प्रस्ताव दिला? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 गाझा. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी गाझा शहर ताब्यात घेण्याचा प्रस्ताव दिला होता. या प्रस्तावाला 7 ऑगस्ट 2025 रोजी मंत्रिमंडळाने मंजुरी दिलेली आहे. आता हे जे शहर आहे ताब्यात घेण्याचा उद्देश काय आहे तर हमासचा पराभव करणे आणि गाझामध्ये कायमस्वरूपी सुरक्षा नियंत्रण स्थापित करणे आणि पोलिसांचे परतणे सुनिश्चित करणे. म्हणजे जे बंदी बनवून ठेवलेले आहेत इस्रायलचे त्यांना माघारी बोलवणे हे सुनिश्चित करणे. नेक्स्ट आहे भारतीय रेल्वेने चाचणीसाठी चालवलेल्या आशियातील सर्वात लांब गाडी रुद्रस्त याची एकूण लांबी किती आहे? तर याचे योग्य उत्तर आहे 4.5 किलोमीटर. पर्याय क्रमांक 2 बरोबर आहे. बघा आशियातील सर्वात लांब मालवाहू ट्रेन चाचणी घेण्यात आलेली आहे ऑगस्ट 2025 मध्ये. या ट्रेनचे नाव काय आहे? रुद्रस्त्र हे जे नाव आहे हे भगवान शिवाचे प्रेरित नाव आहे. याची लांबी आहे सुमारे 4.5 किलोमीटर. ही आशियातील सर्वात लांब माल वाहतूक ट्रेन ठरणार आहे. यामध्ये 354 डबे आहेत. इंजिनची संख्या आहे एकूण 7. चाचणी मार्ग कोणता होता बघा? गंज खवाजा स्टेशन UP ते गढ़वा रोड स्टेशन झारखंड. अंतर आणि वेळ किती होते? 209 किलोमीटरचे अंतर होते. 5 तास 10 मिनिटात हे पार केलेले आहे. सरासरी वेग होता अंदाजे 40.5 किलोमीटर पर तास. ही मालगाडी प्रामुख्याने कोळसा आणि जड माल वाहून नेण्यासाठी डिझाईन केलेली आहे. सध्या जगातील सर्वात लांब मालवाहू ट्रेन ही ऑस्ट्रेलियाची BHP आयर्न ट्रेन आहे जी सुमारे 7.3 किलोमीटर लांबीची आहे. जगातील पहिली सर्वात लांब मालवाहू ट्रेन आहे ऑस्ट्रेलियातील BHP आयर्न ट्रेन. आता ही दुसरी ठरणार आहे आपल्यातली रुद्रस्त हे भविष्यात जगातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात लांब मालवाहू ट्रेन म्हणून नोंदवली जाऊ शकते. नेक्स्ट क्वेश्चन आहे जागतिक आरोग्य संघटनेने कोणत्या देशाला झोपेच्या आजारापासून म्हणजे स्लीपिंग सिकनेस पासून मुक्त घोषित केले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 केनिया. ऑगस्ट 2025 मध्ये जागतिक आरोग्य संघटनेने केनियाला झोपेच्या आजारापासून मुक्त घोषित केलेले आहे. केनिया आता झोपेच्या आजारापासून पूर्णपणे मुक्त झालेला आहे. ही कामगिरी करणारा केनिया हा 10वा देश ठरलेला आहे. रोगाचे नाव आहे मानवी आफ्रिकन ट्रायपॅनोसोमियासिस. याला स्लीपिंग सिकनेस असे म्हणतात. हा रोग होण्याचे कारण काय आहे? ट्रायपॅनोसोमा नावाचा प्रोटोझोआन परजीवी. आणि हा प्रसार कसा करतो तर संक्रमित सेसे मासेच्या चाव्याद्वारे. उत्तर प्रदेश सरकारने कोणत्या देशात शिक्षणासाठी अटल चेवनिंग शिष्यवृत्ती सुरू केली आहे? याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 ब्रिटन. ऑगस्ट 2025 मध्ये मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखालील उत्तर प्रदेश मंत्रिमंडळाने नवीन शिष्यवृत्ती योजनेला मंजुरी दिली आहे.
या योजनेचे नाव काय आहे? भारतरत्न श्री अटल बिहारी वाजपेयी चेविंग उत्तर प्रदेश राज्य सरकार शिष्यवृत्ती। या अंतर्गत काय होणार आहे तर राज्यातील 5 हुशार विद्यार्थ्यांना दरवर्षी युनायटेड किंगडममध्ये 1 वर्षाची पदव्युत्तर पदवी मिळवण्याची संधी देणार आहेत। 5 विद्यार्थ्यांची निवड करण्यात येणार आहे। त्यांना 1 वर्षाची पदव्युत्तर पदवी मिळवण्यासाठी शिष्यवृत्ती मिळणार आहे। कोणत्या देशामध्ये? युनायटेड किंगडममध्ये। विद्यार्थ्यांची निवड हे उत्तर प्रदेश सरकार आणि युनायटेड किंगडमच्या फॉरेन कॉमनवेल्थ अँड डेव्हलपमेंट ऑफिसच्या प्रतिनिधींकडून संयुक्तपणे केली जाईल। ही योजना 2025-26 या शैक्षणिक वर्षात सुरू होईल आणि पुढील 3 वर्षांसाठी चालू राहणार आहे। तिथून पुढे 2028 मध्ये यामध्ये काही बदल करायचे आहेत किंवा विकास करायचा असेल तर ते तिथून पुढे 2028 मध्ये त्यामध्ये चेंज करण्यात येणार आहेत। यासाठी सरकारने 2 कोटी रुपयांची तरतूद केलेली आहे। नेक्स्ट आहे जेम्स ऑर्थर लवेल ज्युनियर हे कोणत्या अंतराळ मोहिमेचे कमांडर होते ज्यांचे निधन झाले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 अपोलो 13। जेम्स ऑर्थर लवेल ज्युनियर यांना जिम लवेल असे म्हणत होते। हे अपोलो 13 चे प्रसिद्ध कमांडर होते। त्यांचे 7 ऑगस्ट 2025 रोजी वयाच्या 97व्या वर्षी निधन झालेले आहे। तर त्यांनी बघा जेमिनी 7, जेमिनी 12, अपोलो 8 आणि अपोलो 13 असे 4 वेळा अंतराळात उड्डाण केलेले होते। 1970 मध्ये ऑक्सिजन टँकच्या स्फोटामुळे चंद्रावर उतरणे रद्द झाल्यानंतर अपोलो 13 मोहिमेला परतावे लागलेले होते, ज्यामध्ये लवलेने महत्त्वाची भूमिका बजावलेली होती। 1995च्या अपोलो 13 या चित्रपटामध्ये टॉम हॅक्सनने लवेलची जीवनकथा आणि शौर्य साकारलेले होते, म्हणजे त्यांची भूमिका केलेली होती टॉम हॅक्सन यांनी। अपोलो 13 मोहीम कधी प्रक्षेपित करण्यात आली? 11 एप्रिल 1970 रोजी। हे एक नासाचे अभियान होते। चंद्राच्या पृष्ठभागाचे सर्वेक्षण करणे, नमुना गोळा करणे आणि प्रयोग स्थापित करणे याचे उद्दिष्ट होते। क्रूचे कमांडर होते जिम लोवेल, जॅक स्विगट आणि फ्रेड हेस। अपघात कधी झालेला? 13 एप्रिल 1970 रोजी ऑक्सिजन टाकीमध्ये स्फोट झाला होता, परंतु ते पृथ्वीवरती सुरक्षितपणे परतलेले होते 17 एप्रिल 1970 रोजी। नेक्स्ट आहे टाटा मोटर्सने इवेकोला अंदाजे किती रकमेला विकत घेतले आहे? इवेका कंपनीला किती कोटीमध्ये विकत घेतलेले आहे बघा? 34,600 कोटी रुपयांमध्ये। पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे। टाटा मोटर्सने इटलीच्या इवेकोचा व्यावसायिक वाहन व्यवसाय सुमारे 34,600 कोटी रुपयांमध्ये विकत घेतला आहे। या अधिग्रहणामुळे युरोप, अमेरिका आणि इतर विकसित बाजारपेठांमध्ये टाटा मोटर्सचा आता ठसा वाढणार आहे। इवेको ग्रुप जून 2011 मध्ये स्थापन करण्यात आला। मुख्यालय आहे इटलीतील ट्युरिन या ठिकाणी। इवेको ग्रुप ही एक आघाडीची युरोपियन कंपनी आहे जी ट्रक, बस आणि इतर जड वाहने बनवत आहे। तर ही जी कंपनी आहे ही टाटा मोटर्सने विकत घेतलेली आहे 34,600 कोटी रुपयांमध्ये। नेक्स्ट आहे 2025चा संस्कृत दिवस कधी साजरा करण्यात आला? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 9 ऑगस्ट। दरवर्षी श्रावण पौर्णिमेच्या दिवशी संस्कृत दिन साजरा केला जातो, म्हणजे रक्षाबंधन दिवशी। यावर्षी 9 ऑगस्ट रोजी रक्षाबंधन होते, त्यामुळेच 9 ऑगस्ट हा दिवस संस्कृत दिन साजरा करण्यात आला। हा दिवस संस्कृत भाषेच्या वारशाला समर्पित आहे। 1969 पासून भारत सरकारने पहिल्यांदा संस्कृत दिन साजरा केला। विषय आहे संस्कृतम, ज्ञान, विज्ञान आणि संस्कृतीची उत्पत्ती। संस्कृत आठवडा कधी साजरा करण्यात आला? 6 ते 12 ऑगस्ट 2025 दरम्यान। नेक्स्ट आहे 2025 मध्ये अझरबैजान आणि आर्मेनिया यांच्यातील शांतता करारात कोणी मध्यस्थी केली? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 अमेरिकेचे राष्ट्रपती। अझरबैजान आर्मेनिया शांतता करार 2025 9 ऑगस्ट 2025 रोजी करण्यात आला। वॉशिंग्टन DC व्हाईट हाऊस या ठिकाणी हा शांतता करार करण्यात आलेला आहे। मध्यस्थी केलेली आहे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी। करारात सहभागी नेते अझरबैजानचे राष्ट्रपती इल्हम अलियेव आणि आर्मेनियाचे पंतप्रधान निकोल पशन्यान। हा जो शांतता करार करण्यात आला याचे उद्दिष्ट काय आहे? 35 वर्षांपासून सुरू असलेला नागोर्नो काराबाख संघर्ष संपवणे। या कराराच्या प्रमुख अटी आहेत सर्व लष्करी कारवाया संपुष्टात येतील, दोन्ही देशांमध्ये राजकीय संबंध प्रस्थापित होतील, व्हिसामुक्त हालचाल होईल, नाखचिवन कॉरिडॉर बांधला जाईल जो अझरबैजानच्या मुख्य भूमीला नाखचिवन एन्क्लेव्हशी जोडेल। नाखचिवन कॉरिडॉर बांधकाम प्रकल्पाचे नाव असणार आहे आंतरराष्ट्रीय शांतता आणि समृद्धीसाठी ट्रम्प मार्ग। नेक्स्ट आहे नुकतेच सापडलेले निकेल, तांबे आणि प्लॅटिनम गटातील घटकांचे साठे छत्तीसगडच्या कोणत्या जिल्ह्यात सापडले आहेत? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 महासमुंद। ऑगस्ट 2025 मध्ये छत्तीसगडमधील महासमुंद जिल्ह्यात निकेल, तांबे आणि प्लॅटिनम गटातील घटकांचा एक महत्त्वाचा आणि प्रचंड सल्फाइड खनिज साठा सापडलेला आहे। डेक्कन गोल्ड मायनिंग लिमिटेडने हा शोध लावलेला आहे। प्राथमिक शोधात 700 मीटर लांबीचे खनिजयुक्त क्षेत्र सापडलेले आहे।
नेक्स्ट आहे, अलीकडेच कोणत्या राज्य सरकारने स्वसंरक्षणासाठी आदिवासींना ऑनलाईन शस्त्र परवाने देण्याचा निर्णय घेतला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 आसाम. आसाम सरकारने स्वसंरक्षणासाठी आदिवासींना ऑनलाईन शस्त्र परवाने देण्याचा निर्णय घेतलेला आहे. याचे लक्ष आहे किंवा उद्देश काय आहे, तर सीमावर्ती संवेदनशील आणि सांप्रदायिकदृष्ट्या तणावग्रस्त भागात राहणाऱ्या स्थानिक आसामी नागरिकांना स्वसंरक्षणाचा अधिकार देणे. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण काही महत्त्वाचे चालू घडामोडीचे घटक अभ्यासले. यासारखेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.